नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजचा विषय किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑडिटर पॅनल साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. त्याचं कारण आहे की मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी याचे डिटेल्स आलेले आहेत, किंवा असं म्हणू शकता की परवा खरं तर परवा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना एक विशिष्ट प्रकारचा मेसेज आणि ईमेल आलेला आहे ऍक्च्युली. तर तो मेल काय आहे, काय भानगड आहे, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठे काय असेल, काय गोष्टी झालेल्या आहेत त्याही गोष्टी तुम्हाला सांगेनच नंतर मी. पण सुरुवातीला फक्त ज्यांना मेसेज आले किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला आणि मेसेज नाही आलेला किंवा पहिलं नाहीये, काही गोष्टी बघितल्या नाही आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे. कुठे अडचण आली, काही असेल तर नक्की कॉल करा. तर काय मेसेज आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं होतं की सप्टेंबर पर्यंत येईल ऑडिटर पॅनलचे जे काही डिटेल्स आहेत किंवा काही त्यात स्क्रुटिनी वगैरे काय असेल, डॉक्युमेंट तुमचे ऍक्सेप्ट झाले नाही झाले, सर्व गोष्टी तुम्हाला येतील. पण हे सप्टेंबर पर्यंत न जाता हे मला वाटतं परवा सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्याचे मेसेजेस गेलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑडिटर पॅनलसाठी या वर्षासाठी 2026 मध्ये ऍप्लिकेशन दिलेलं आहे, या सर्व विद्यार्थ्यांना एक मेसेज आलेला आहे. 2 प्रकारामध्ये मेसेज आलेला आहे. एक आहे यस आणि दुसरा आहे नो. तर जो नोचा मेसेज कसा असणार आहे तो मी तुम्हाला सांगतोय. ज्यांचं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालेलं आहे किंवा नो असं आलेलं आहे, यांच्यासाठी असा एक मेसेज असणार आहे. युअर ऍप्लिकेशन फॉर ऑडिटर्स पॅनल रेकमेंडेड नो असा मेसेज आला असेल. त्या कॉलम मध्ये लिहिलं असेल नो म्हणून. बाय डिस्ट्रिक्ट लेवल स्क्रुटिनी कमिटी विथ ग्रेड डॅश किंवा सिलेक्ट असं आलं असेल. प्लीज चेक युअर ईमेल फॉर मोर डिटेल्स. MAHGOV अशा प्रकारचा ज्यांना नो आलेले त्यांच्यासाठी आला असेल मेसेज. आणि ज्यांना यस असा मेसेज आलेला आहे तो मेसेज कसा असणार आहे तो सेमच असेल. असा मेसेज आला असेल, युअर ऍप्लिकेशन फॉर ऑडिटर्स पॅनल इज रेकमेंडेड यस बाय डिस्ट्रिक्ट लेवल स्क्रुटिनी कमिटी विथ ग्रेड ABC. जो काही ग्रेड आला असेल तुम्हाला त्या ग्रेडमध्ये, प्लीज चेक युअर ईमेल फॉर मोर डिटेल्स. MAHGOV अशा प्रकारचा मेसेज आला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन ज्यांचं ऍक्सेप्ट झालेलं आहे त्यांच्यासाठी यस म्हणून आला असेल. आणि ग्रेड जो आहे तो ग्रेड म्हणजे कुठला, जे आपण पहिले जे सिलेबसमध्ये किंवा जे आपण टॉपिक्स बघत होतो सोसायटी ऑडिटर्सचे, त्यामध्ये ग्रेड्स मध्ये आपण पाहिले होते ABCD 4 ग्रेड असतात. या 4 ग्रेड मधून कुठल्या ग्रेडमध्ये तुमचे सिलेक्शन झालेलं आहे ऑडिटर्स पॅनलसाठी तो ग्रेड तिथे लिहिलेला असतो. ठीक आहे. आणि ज्यांना मेसेज किंवा ईमेल वगैरे काही आलेलं नाहीये, त्यांनी फॉर्म भरलेला आहे पण ऑडिटर्स पॅनल कडून किंवा त्यांच्याकडनं काही मेसेज आलेला नाही किंवा ईमेल आलेला नाहीये, किंवा ज्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालाय किंवा काही नो असेल, काही असेल, रिजेक्ट झालाय, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्यांना मेल नाही आलाय, मेसेज आलाय पण मेल नाही आलाय, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, तुम्हाला एक मेल आयडी देतो. त्या मेल आयडी वरती तुम्हाला ईमेल करायचा आहे की काय गोष्टी आहेत काय नाही, सर्व गोष्टी तुम्हाला तिथे कळतील. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना यस आलेला आहे त्यांना सुद्धा एक मेल आला असेल. तुम्ही मेल स्पॅम मध्ये चेक करा किंवा इनबॉक्स मध्ये चेक करा, पण त्या मेलमध्ये चेक करायचं जो मेल आयडी तुम्ही रजिस्टर केलेला आहे ऑडिटर्स पॅनलसाठी त्याच्यावरती ऑलरेडी माहिती आलेली असेल, ती एकदा तुम्ही बघायची. आणि जर समजा तिथे नसेल आले तर तुम्हाला एक मेल आयडी देतो मी, त्या मेल आयडी वरती तुम्हाला मेल करायचा आहे की मी असा फॉर्म भरला होता आणि हा माझा ऍप्लिकेशन नंबर आहे, तर माझं स्टेटस काय आहे कृपया कळवा. मराठीतल्या इंग्रजीमधला काही प्रॉब्लेम नाही. तो मेल आयडी तुम्हाला दिला जाईल. तिथे मी खाली मेन्शन करतो तो मेल आयडी, त्या मेल आयडी वरती मेल करा. ठीक आहे. जर काही नाही समजलं तर अशा प्रकारे ज्यांचं ऑडिटर्स पॅनलसाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि किंवा ऍक्सेप्ट झालेलं आहे किंवा यस म्हणून आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की संपर्क साधा. एकदा पुढची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला सांगितली जाईल. किंवा ज्यांना मेल आलेला आहे तो मेलवरतून सुद्धा तुम्ही प्रोसेस फॉलो करू शकता. असं काही नाही, तुम्ही आम्हालाच कॉल करून विचारलं पाहिजे. जर तुम्हाला कुठे नाही समजलं काही गोष्टी तर काय करायचं हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगेन. तर तुम्हाला ज्यांना काही नाही समजलं त्यांनी नक्की कॉल करून विचारू शकता काय गोष्टी आहेत, कुठे काय प्लॅन करायचा, सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील.
आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा अशा विद्यार्थ्यांसोबत ज्यांनी ऑडिटर्स पॅनलसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पुढील माहिती हवी आहे. तर जसं मी पूर्वीही म्हटलं होतं सप्टेंबर मध्ये पर्यंत येईल किंवा सप्टेंबरच्या आसपास येईल, पण ते आत्ताच आलेलं आहे. 1-2 दिवसापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना मेसेजेस गेलेला आहे, त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मेसेज आलेले नाहीयेत. अशा विद्यार्थ्यांनी एकदा जो मेल आयडी दिलेला आहे त्या मेल आयडी वरती तुम्ही मेल करा, तुम्हाला ते इकडनं रिस्पॉन्स येईल. जरी मेल आयडी काही समजलं नाही तरी व्हॉट्सअपला मेसेज करा, कॉल करा, तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. काही टेन्शन घेऊ नका. आणि जीडीसीए कॉलेजच्या अनेक कोर्सेसबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा. संपूर्ण माहिती दिली जाईल, ज्यामध्ये 10वी-12वी ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, डिग्री कोर्सेस आहेत, ऑनलाईन MBA ऑनलाईन डिग्री आहे, सर्व कोर्सेस आहेत. MBA, BCA, BSc वगैरे, BA, BCom सर्व कोर्सेस आहेत. ज्यांना करायचे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांनी नक्की कॉल करून विचारू शकता. यामध्ये पुणे विद्यापीठाचं MBA जे आहे त्याच्यामध्ये 5 स्पेशलायझेशन आहेत. MBA HR, MBA ऑपरेशन, MBA मार्केटिंग, MBA फायनान्स आणि MBA सप्लाय चेन असे 5 स्पेशलायझेशन आहेत. ज्यांना करायचे त्यांनी नक्की प्रोसेस जाणून घ्या. 28 तारखेला म्हणजेच उद्या ऍटमा आहे. उद्याची जी ऍटमा ज्यांची रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी नक्कीच एकदा संपर्क साधा. ऍटमा झाल्यानंतर आपण पुढील प्लॅन जे आहे ते डिस्कस करून आपण ऍडमिशन संदर्भात अधिक माहिती देऊ. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.